भाजप हा फार मोठा पक्ष आहे, जगातला मोठा आहे, जगाच्या बाहेर बी असेल त्यांचा पक्ष. त्यांनी काय केलं, उद्धव साहेबाचा पक्ष फोडला, पवार साहेबाचाही पक्ष फोडला, माझे बी 4 आमदार फोडले, म्हणून आम्ही डायव्हर्स घेतला आहे त्यांचा. एक लक्षात ठेवा, नेता आणि कार्यकर्त्यातला फरक असतो. त्यांना कुणाच तरी दारात तिकीट मागायला जावं लागते. मी तिकीट देणारा माणूस आहे. काँग्रेस, पवारसाहेब, अजितदादा, आम्ही साऱ्यांना एकत्र करून उद्याच्या विधानसभेला आम्हाला हे सरकार घालवायचं आहे BJPचं. साहेब, आज परभणीमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत आहात. कसा प्रतिसाद भेटत आहे? काँग्रेसची आणि तुमची युती आहे. काँग्रेस आणि रासपाची आणि CPMची युती आहे आमची. या माध्यमातून आज सकाळपासून मी धारासूर, सांगवी, खळी, रुमना ही गावं केली आणि सभा माझी महातपुरीला झाली. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. काँग्रेसवाल्या बहुतांशी काँग्रेसमुळं देखील आम्हाला चांगली संधी मिळायला लागलेली आहे. काँग्रेसचंही मी अभिनंदन करतो. अभिजित देशमुख साहेब इथं आहेत. राहुल गांधींचं अभिनंदन करतो. हर्षवर्धन सपकाळांचं करतो. पण काँग्रेसचा जो बेस आहे दलित आणि मुसलमान, मला मेजॉरिटी मुस्लिम समाज येऊन कानात सांगायला लागले, साहेब तुम्ही जरा वेळ द्यायला पाहिजे म्हटले. आम्ही शिटाच काढतो. म्हणजे अतिशय मला रिस्पॉन्स चांगला आला. आणि भारतीय जनता पार्टीच्या OBCच्या जेव्हा उड्या मारत होतं त्यातली OBC बऱ्यापैकी बाहेर काढण्यास सक्सेस झालो आहे, असं मला महाराष्ट्रात फिरताना मला अनुभव आला. आणि हे सत्ता परभणी माझं होम ग्राउंड आहे. मी 16 दिवसात येऊन 5,15,000 मतदान घेतलं. ह्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. मी तसं काही ह्यांना काय करू शकलो नव्हतो, पण 16 दिवसात त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. त्यामुळं मला अपेक्षा आहे की परभणीची जनता काँग्रेसला आणि रासपाला विजयी करेल जिल्हा परिषदला, आणि आमच्या ताब्यात जिल्हा परिषद येईल. रासपचे आणि काँग्रेसचे एकूण किती उमेदवार आहेत आणि त्याच्यातले किती विजयी होतील असे? आम्ही काँग्रेस रासपानं सर्वच जागा उभा केली तिथे. आता एखाद्या ठिकाणी विड्रॉ झाला असेल, एखाद्या ठिकाणी काढला असेल, ते मला माहीत नाही. काँग्रेस आणि बहुतांशी ठिकाणी रासपानं जागा, आम्ही जिंतूरला बी माझी सभा आहे. आता जिंतूरला मी चाललो आहे. पाथरीला बी उभा केलेत विशेष. पण पाथरीमध्ये आम्हाला मैत्रीपूर्ण लढत चालली आहे. काँग्रेसनं आमच्या विरोधात बी दिलेत विशेष म्हणजे, परंतु पाथरी बी आहेत. आणि गंगाखेडमध्ये रासपाची आणि काँग्रेसची ऑथेंटिक युती आहे. तुमच्या रासपच्या फॉर्मवर निवडून आलेले आमदार त्यांनी नगरपालिका यशवंत सेनेकडून लढवली आणि आता थेट ते भाजपाच्याच कडे गेलेले आहेत. आता भाजप हा फार मोठा पक्ष आहे, जगातला मोठा आहे, जगाच्या बाहेर बी असेल त्यांचा पक्ष. त्यांनी काय केलं, उद्धव साहेबाचा पक्ष फोडला, पवार साहेबाचाही पक्ष फोडला, माझे बी 4 आमदार फोडले, म्हणून आम्ही डायव्हर्स घेतला आहे त्यांचा. आता पुढच्या बारीत ते नसतील ह्या विधानसभेत, लोकांना विनंती करण्यासाठी आणि आशीर्वाद मागण्यासाठीच मी फिरतोय. आता तुमच्या महातपुरीच्या उमेदवारावर खूप दबाव होता. माझ्या सर्वच उमेदवारावर दबाव होता. 1-1 कोटी रुपये मागत होते. 1 कोटी रुपये घेऊन आले होते महातपुरीच्या. तर मी माझ्याशी उमेदवार बोललो, उमेदवाराला म्हणलं, गंगाखेड मतदारसंघाची जी आबरू चालली ती वाचवा. काय झालं की प्रत्येकजण म्हणते इथं पैशावर मतं विकत येते ती, म्हणून स्वाभिमानासाठी उभा राहिलो आता. गंगाखेडला जनतेला माझी नम्र विनंती आहे. गंगाखेडनं माझ्यावर प्रेम केलं. काल लोकसभेला मी 7,000चं लीड आहे. म्हणजे इथला खासदार मीच आहे तसा गंगाखेड विधानसभेपुरता देखील. 2दा लोकसभा विधानसभा तुम्ही दिल्या, जिल्हा परिषद दिल्या. इथं राठोड माझी जिल्हा परिषद सदस्य ह्याच गावातला होता, आता आला इथला बनवतचा, त्यांनी देखील दिले. तुम्ही प्रेम केलं आहे मला. परंतु आता पक्ष सोडून गेल्यानंतर आता काय करायचं. पवार साहेबांना देखील तसं झालं ना, बरेच आमदार गेले. तसं आता आमचा बी गेला. माझे 4 आमदार गेले, पडून नेले. राहुल कुल माझाच आमदार होता. बाबासाहेब पाटील आता मंत्री, ती माझेच आमदार होता. कुट्टे साहेब होते आमचे, आता गेले सोडून. त्याच्याबद्दल नाही मी विचार बी करत नाही. नेता आणि कार्यकर्त्याला फरक आहे. जो सोडून जातो ते पुन्हा येत नाही, डबल येत नाही. बाबा पाटलाला विचारा, परत ते आले नाहीत निवडून. माझं तिकीट नव्हतं ना, लगेच दुसऱ्या पाटलाला मी हे केलं, आपले माझी विनायकराव पाटील निवडून आले. त्यामुळे पुढच्या वारीनं गंगाखेडमध्ये तुम्ही या सीटा निवडून द्या. महिन्याला पट्ट्या गंगाखेडला येतो बा, काळजी करू नका. रोज एका तांड्यावर मुक्काम असेल माझा. काय 5 स्टार बाळासाहेब जोडकले हे तुमचेच कार्यकर्ते होते, रत्नाकर गुटे हे तुमचेच होते, आणि हे दोघंही तुमच्या विरोधातच दंड थोपटून आता रिंगणात फिरतायत. एक लक्षात ठेवा, नेता आणि कार्यकर्त्यातला फरक असतो. त्यांना कुणाच तरी दारात तिकीट मागायला जावं लागतंय. मी तिकीट देणारा माणूस आहे. त्यांना कुणाच तरी दारात जावं लागतंय तिकीट मागाय, तिकीट द्या 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 म्हणून. महादेव इज नॉट डिमांडर. आय एम ए कमांडर. आय एम नॉट डिमांडर. वी आर अ लीडर. मी असू द्या, राहुल गांधी, तिकीट द्यायला आम्हाला तिकीट मागायला जावं लागत नाही. आम्हाला खासदार करावं, मीच तिकीट वाटतोय ना. हा फरक असतो नेत्याचा. पालकमंत्र्यांनी आमदाराच्या घरी जाऊन बेबी फॉर्म देणं, याच्याकडे कसं पाहत? एक लक्षात ठेवा, पालकमंत्री बी या व्यवस्थेच्या गुलाम आहेत. त्या काही मालक नाहीत. त्या समजलं का. त्यांच्या पक्षाचा मालक खरा कोण आहे? अमित शहा, मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि गडकरी साहेब आहेत. बाकी कोण मालक नाहीत.
बाकी कोण मालक नाहीत. आणि मला माहीत आहे की माझी झोपडी असू द्या, पण त्याचा मालक पट्ट्या आहे, महादेव जानकर आहे. राहुल गांधीची झोपडी आहे, ते राहुल गांधी त्या झोपडीचा मालक आहे. आम्ही मालक बोलतोय. मग कार्यकर्त्याची चर्चा करण्यात काय अर्थ नाही, त्यांना वाईट म्हणण्यात काय अर्थ नाही, फुटून जाणार ना. उद्या आम्ही लीडर बनण्याची फॅक्टरी असते माझे बहुतांशी कार्यकर्ते बीजेपीत गेले, बीजेपीत फुलले गेले. मी त्या बीजेपीलाही दोष देत नाही, हे कार्यकर्ते बी आमचे थोडी चुकीचे असतील ना, म्हणून गेले तिकडे. नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये तुम्हाला छोटा भाई म्हणून संबोधलं होतं. बरं. छोट्या भावाचं आणि मोठ्या भावाचं नेमकं काय झालं? नाही, काय असतंय, भावाचं नातं असू द्या. पंकजताई माझी बहीणच आहे ना. आता भावाचं नातं वेगळं आहे, पण पक्षाचं नातं वेगळं आहे ना. ताई आता कुठं आहे? काल सांगलीला माझी सभा होती आणि ताईची माझ्या विरोधात सभा होती. तिथे पत्रकारांनी विचारलं, भाऊ, ती म्हणली भाव आहे आणि तो त्याच्या पक्षाचा मालक आहे, मी एका पक्षाची कार्यकर्ते आहे. बरं, असंही कळतंय अजित पवारांसोबत तुम्ही जाणार होतात, मात्र झोपल्यामुळं तुम्ही जाऊ शकला नाहीत. अजित पवारांचं माझं अलीकडं नातं फार जवळचं जमलं होतं. मी काँग्रेस, पवारसाहेब, अजितदादा, आम्ही साऱ्यांना एकत्र करून उद्याच्या विधानसभेला आम्हाला हे सरकार गारवायचं आहे. बीजेपीचं, भारतीय जनता पार्टीचं, जे शेतकऱ्याच्या हिताचं नाही, जातीजातीत भांडणं लावतंय, दलिताबद्दल, मुसलमानाबद्दल त्यांच्या मनात द्वेष होतोय, हे कुठंतरी मिटलं पाहिजे. सत्ता येईल जाईल तो भाग वेगळा आहे, पण माणसात माणूस तोडायची भूमिका होऊ नये, जोडायची भूमिका केली पाहिजे. म्हणूनसाठी आमचा प्रयत्न चालला होता. सातारा, सांगलीला माझी काँग्रेस आणि अजितदादा आणि शरद पवारची युती आहे झडपीमध्ये. परभणी जिल्ह्यात देखील गंगाखेडलामध्ये रासपाची आणि काँग्रेसची, कम्युनिस्ट पार्टीची युती आहे आमची. इथं 2 राष्ट्रवादी काय झाले, कोण चालवते तीच पत्ता नाही, त्यामुळे ते आले नाहीत आमच्यावर. बाकीच्या जिल्ह्यातल्या साताराच्या, सांगलीच्या राष्ट्रवादी दोन्ही आम्ही एकत्र बसवली, काँग्रेस बसवली आणि रासपा ती मीच मेहनत घेतली होती, ती झाली एक तिथं आम्ही. पण इथं आता काय झालं, मला वेळ कमी मिळाला, तिथं आलं नाही. तरी पण शेवटी काँग्रेसपर्यंत आमचं इथं चांगलं जमलं आहे आता विशेष म्हणजे.